एक वेळ द्यावा लागतो. म्हणून युवकांनी कारण तो त्या पेशंटला रक्त मिळाल्याशिवाय त्या लहान मुलाला दिल्याशिवाय तो पेशंट पुढे वाचू शकणार आणि त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार करण्याची प्रक्रिया आहे ती मंदावते किंवा बंद होते आणि मग हा डिफॉल्ट जो आहे त्याला थॅलेसेमिया आम्हाला जायला. थॅलेसेमियामध्ये दोन प्रकारचे थॅलेसेमिया असतात. एक म्हणजे मेजर आणि एक मायनर. ज्याच्यामध्ये रक्त तयारच होत नाही त्याला मेजर बनायचं, ज्याच्यामध्ये रक्त तयार होतं पण ते डिफॉल्टी असतं त्याला मायनर. तर हे दोन प्रकारचे आहेत. म्हणून आपल्याला रक्तदान करणं यासाठी आवश्यकता आहे की असे काही समाजाचे लहान मुलं आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला ब्लड लावावं आणि या प्रत्येक महिन्याला ब्लड लावल्यामुळं मल्टिपल डिसीज म्हणजे भरपूर प्रकारचे संस्थांमधील आजार होऊ शकतात. आपण या सर्व शेती करत असताना सुद्धा आपल्या ह्याच्यामधून काही हे आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे समजा मे महिन्यामध्ये खूप मोठा पाऊस पडला तर रोडच्या साईडला वगैरे कसं नाही तो पाऊस समजा जूनमध्ये पडला तर लगेच रोडच्या कडेला पण मे मध्ये काय नाही रोड त्यामुळे पाऊस पडलेला तर ही जी बी आहे बीज आहे त्या गवताला समजलं ती सुप्त अवस्था. म्हणून मे मध्ये किती पाऊस पडला मध्ये पाऊस पडला तर रोडच्या कडेला उगवत नाही काय झालं त्या बियांची सुप्त अवस्था. तसं रोगाची सुप्त अवस्था असते. आपल्या शरीरात गेल्यानंतर तो जर कसल्याही प्रकारचं लक्षण दाखवत नसेल कुठल्याही प्रकारचं लक्षण